हाय फ्रेंड, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिक्स पकोडे बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी काव्याच रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पालक, बटाटा आणि कांदा मिक्स पकोडे बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक वाटी भरून पालक घेतला आहे, 2-3 मीडियम साईजचे कांदे, एक मीडियम साईजचा बटाटा उभा चिरून घेतला आहे, एक मुठी भरून इथे मी कोथिंबीर घेतली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत, अर्धा चमचा भरून इथे मी मीठ टाकून घेणार आहे, एक छोटा चमचा हळद टाकून घ्यायची आहे, अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत। बेसन पचायला थोडं जड असतं, त्यामुळे इथे मी एक चिमूट भरून ओवा घेतला आहे, मस्त हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि मग टाकून घ्यायचा आहे। इथे मी काश्मीरी लाल तिखट घेतला आहे। आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे कांद्याला थोडंसं पाणी सुटतं आणि आपलं बॅटर तयार करायला मदत होते। इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे। आपण एकदम घट्ट असं बॅटर तयार करून घेणार आहोत। इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ टाकून घेतलं आहे आणि आता व्यवस्थित असं थोडंसं पाणी टाकून एकदम घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे, तेल गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग तेलामध्ये पकोडे सोडून घ्यायचे आहेत। इथे एक 5-10 मिनिटं आपण पकोडे मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत। कुरकुरीत होईपर्यंत पकोडे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। इथे बघा 5 मिनिटांनंतर आपले पकोडे व्यवस्थित असे तेलामध्ये फ्राय झाले आहेत। आता मी सर्व पकोडे काढून घेतले आहेत। आता मी सर्व पकोडे असे तयार करून घेणार आहे। खूप मस्त लागतात, तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे पहा, मी सर्व पकोडे असे तयार करून घेणार आहे। आपले पकोडे तयार झाले आहेत आणि एका मी प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व केले आहेत। ते पाहू शकता, कलर किती छान आला आहे आपल्या पकोड्यांना, खूप क्रिस्पी झाले आहेत, एकदम असे कुरकुरीत। ओके, बाय बाय।